मराठवाड्यात डिझेल टंचाई तीव्र। वाशिममध्ये वाहनांचे आरसी पाहून डिझेलचं वाटप, तर जालना जिल्ह्यामध्ये 2 ते 2.5 हजार ट्रक उभे, तर हिंगोलीमध्ये डिझेलसाठी रांगा। परभणीच्या मानवतमध्ये डिझेल भरण्यावरून हाणामारी, 2 गटामध्ये तुफान राडा। घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण। इंधनासाठी शेतकऱ्यांकडून 7/12 मागणाऱ्या पंपचालकांवर कडक कारवाईचे कृषी मंत्री भरणे यांचे आदेश। राज्यामध्ये इंधनाचा साठा पुरेसा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं कृषी मंत्र्यांचं आवाहन। राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात। कोकणामध्ये पावसामुळे गारवा झाला, तर नाशिकमध्ये गारपीट आणि संभाजीनगरमध्ये वादळाच्या तडाख्यासह पाऊस। श्रीलंका ओलांडून मान्सून भारतीय किनारपट्टीजवळ दाखल। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता। अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान। आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन अमित ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। गळा भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कापला अमित ठाकरेंनी वाढदिवसाचा केक। मंत्री अब्दुल सत्तार यांची पक्षाच्या अंतर्गत कारभारावर उघड नाराजी। सिल्लोड सोयगावला विकास निधीपासून वंचित ठेवल्याचा सत्तार यांचा आरोप। तर निधी अंधारात दिला जात नाही, तक्रार असेल तर माझ्याशी बोला, मंत्री शिरसाट यांचं स्पष्टीकरण। प्रशांत आंबी धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्यामुळे गायकवाड अडचणीत। कोर्टाकडून गायकवाडांच्या चौकशीला परवानगी। शिवराज मोठेगावकरचा धक्कादायक व्हिडिओ होतोय व्हायरल। तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या साह्यानं विद्यार्थ्यांवर शिंपडत एम्समध्ये नंबर लागण्याचा दावा। मोठेगावकरने तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारची न्यायालयीन कोठडीत रवानगी। खैरनार 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारचा कारनामा। पतीच्या फोनमध्ये गॉड नावानं कुणाचा तरी नंबर करण्यात आलाय सेव्ह। व्हॉट्सअपवरील संशयास्पद चॅट सीबीआयच्या हाती। मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। लोकलच्या महिला डब्यामध्ये तरुणाचा धिंगाणा। महिलांशी वाद घालून तरुणाचा धिंगाणा। नवी मुंबईमध्ये वाशी हायवेजवळ बर्निंग बसचा थरार। खासगी बसला भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। दुर्घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी नाही। भारतीय ॲथलीटमध्ये गुरिंदर वीर सिंगचा राष्ट्रीय प्रताप। 100 मीटरची शर्यत केवळ 10.9 सेकंदांमध्ये केली पूर्ण। सुवर्ण पदकावर कोरलं नाव। कमी वेळेमध्ये शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय ॲथलीट। अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबार। जवळपास 25 राऊंड फायर। सिक्रेट सर्व्हिसेसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर। ट्रम्प मात्र सुरक्षित।
पाकिस्तानात क्वेटामध्ये प्रवासी ट्रेनवर भीषण आत्मघाती बॉम्ब हल्ला, 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 50हून अधिक जखमी, 2 डबे रुळावरून घसरून पेटले.